राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः 6 वर्षानंतर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। मात्र त्यांच्या एक्स हँडलवरून माझे मोठे बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अशा पद्धतीचं त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेला जात आहे। नेमकं शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केल्यामुळे याची अधिक चर्चा होते। माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी एकसंघ शिवसेनेचे आणि यवतमाळ जिल्ह्याचे पहिले आमदार बाळासाहेब मुनगीनवर आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बाळासाहेब, तुम्ही शिवसेनेचे निष्ठावंत राहिलेले आहेत, तुम्ही उद्धव ठाकरेंमागे एकनिष्ठ राहिला। काल ज्या पद्धतीनं 2 भाऊ एकत्र आले आणि राज ठाकरेंनी वेगळ्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या, कसं बघता तुम्ही याकडं? माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री यांना शुभेच्छा देण्याकरता सन्माननीय राजसाहेब ठाकरे मनसेचे प्रमुख यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या, हे द्योतक चांगलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे ब्रँड संपवण्याचा जो प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या लोकांचा आहे तो उधळून लावण्यासाठी सन्माननीय राजसाहेबांनी यापूर्वीसुद्धा मराठीच्या मुद्द्यावर मुंबईमध्ये एकत्रित येऊन सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांना जो साथ दिली, त्या तशीच साथ पुढे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद असेल, नगरपालिका, महापालिका या सर्व निवडणुकामध्ये हे 2 बंधू जर एकत्र आले तर निश्चित महाराष्ट्रामध्ये दोन्ही मनसे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं राजकारण हे जिवंत राजकारण राहील। आणि जे दळभद्री राजकारण आहे किंवा गद्दारांचं राजकारणाला ज्या चालना जे देणारे सध्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना सगळ्यांना शह दिल्याशिवाय राहणार नाही, असं वातावरण महाराष्ट्रात निश्चित निर्माण झालं आहे। 22 दिवसापूर्वी मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघं भाऊ एकत्र आले। त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात एक मोठा मराठी माणसांमध्ये एक मोठा आनंदाचा उत्साह पाहायला मिळाला। त्यानंतर 22 दिवसानंतर तब्बल 6 वर्षांनी मातोश्रीवर राज ठाकरे आले। ही येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसे ही युतीची एक चाऊल आहे म्हणावी का? नक्कीच ही चाऊल म्हणायला पाहिजे। निश्चित महाराष्ट्राची आज गरज आहे। शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन जर लढले तर निश्चित महाराष्ट्रामध्ये नवं समीकरण जुळेल आणि गद्दारांचं राजकारण हे संपल्याशिवाय राहणार नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपण सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशानं सुद्धा सांगितलं की मी कुठल्याही लाभाचं पद घेणार नाही। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ज्या लांबणीवर पक्षप्रमुखांना किंवा शिवसेना जे फोडून बाहेर निघाले त्या लोकांना पक्षचिन्ह वाटलेलं असताना निश्चित आता पुढच्या तारखेमध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे पक्ष सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांना मिळतील अशी मला आशा आहे। तुम्ही कायम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना मला वाटते तुम्ही पहिल्यांदा जेव्हा निवडणुकीला उभे होते त्यावेळेस तुमच्या प्रचारासाठी खुद शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली होती आणि त्यानंतर तुम्ही निवडून आले होते। तुम्ही कायम शिवसेनेची एकनिष्ठ राहिलेले आहे, तुम्ही कुठल्याही पदावर नाही, पण तुम्हाला पदाची अपेक्षा? मला एक आनंद झाला की आम्ही जुन्या काळामध्ये सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये आम्ही पक्षामध्ये काम करताना सन्माननीय राजसाहेबसोबत होते। सगळ्यांच्या सोबत राहून काम करायचा जो आनंद होता ते आता पुढच्या काळामध्ये पुन्हा मला ते मिळेल आणि ते बळ मिळेल। मला पक्षात तर कोणतंही पद नको आहे आणि यापूर्वी आधीसुद्धा माझ्याकडे कोणतं पद नसताना मी सन्माननीय मातोश्री आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे या मितभाषी आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री ज्यांच्या एका अंगठा लावल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली अशा नेतृत्वाच्या पाठीशीच राहायचं ठरवलेलं आहे। आणि पुढेसुद्धा शिवसेना अभेद्य झाली पाहिजे किंवा जे शिवसेनेलाचं वलय आहे ते पुन्हा नव्या उमेदीनं तयार होईल एवढी आशा माझ्या मनामध्ये। नक्कीच आपण बघतोय की 2 भाऊ एकत्र आल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असतील किंवा शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी या दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळते। त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीवर यामध्ये कुठेतरी मोठा परिणाम पाहायला मिळेल। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.